हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत आपण गणिताचे 43 लेक्चर बघितले. मित्रांनो, हे 44वं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण नफा तोटा किंवा प्रॉफिट अँड लॉसचा सेकंड पार्ट बघणार आहोत. ठीक आहे, याआधी आपण पार्ट 1 बघितला. मित्रांनो, पार्ट 1मध्ये आपण किती 14 टाईप बघितले आणि थोडं बेसिक बघितलं होतं मित्रांनो. ठीक आहे, आता इथपासून मित्रांनो आपण काय करू का, टाईप नंबर 15 पासून जवळपास 10-15 टाईप बघू. त्यानंतर 4-5 लेक्चरमध्ये हे टॉपिक संपून जाईल. ठीक आहे, एकूण टोटल 4-5 लेक्चरमध्ये हे टॉपिक संपून जाईल. हे टॉपिक संपल्यानंतर आपण लगेच याच्यात सोबतचं टॉपिक कोणतं आहे, नफा तोटा, नंतर सूट व कमिशन हे टॉपिक घेऊन घेऊ. ठीक आहे, ओके. तर लेक्चरला सुरुवात करतो. आजच्या टाईप नंबर 14 झालं होतं मित्रांनो आपलं. टाईप नंबर 15 बघा काय तर टाईप नंबर 15 इंडस्ट्री कुठे गेला. ओके, एका व्यक्तीने 2 घरे प्रत्येकी 50 लाख रुपयांना विकलीत. पहिले घर विकल्यानंतर 12% नफा व दुसरे घर विकल्यानंतर 12% तोटा झाला, तर संपूर्ण व्यवहारात किती टक्के तोटा किंवा नफा झाला. ठीक आहे, या प्रकारच्या गणितांमध्ये काय म्हणते का, ती वस्तू किती 5 लाखला विकली, 50 लाख रुपयाला ते वस्तू किंवा ते घर 50 लाख रुपयांना 2 घरे विकली. एका घरासाठी 12% तोटा झाला, एका घरासाठी 12% नफा झाला. तुम्हाला मित्रांनो नेहमी तुम्हाला शेकडेवारीमध्ये बघा, मी हाच टाईप शेकडेवारीमध्ये शिकवला का, एक वेळेस नफा, एक वेळेस X% नफा किंवा 12% नफा, आणि नेक्स्ट दुसऱ्या वेळेस म्हणा की एक वेळेस नफा आणि एक वेळेस 12% तोटा. ठीक आहे, म्हणजे एक वेळेस 12% नफा, एक वेळेस 12% तोटा. सेम आला 12% सेम मित्रांनो, काही टेन्शन घ्यायचं नाही. तोट्याचा वर्ग भागिले 100, बस तुमचं हे आन्सर आहे. अशा वेळेस एक वेळेस 12% तोटा होता, एक वेळेस 12% नफा होत आहे, तेव्हा नेहमी मित्रांनो तुमचा तोटा होईल. ठीक आहे, तोट्याचा वर्ग किती आहे, 12 ना. 12चा वर्ग भागिले 100 किती होते, 12चा वर्ग 144 भागिले 100. 144 म्हणजे किती होते, 1.44 एवढा तुमचा तोटा झाला. किती, 1.44% तोटा. ठीक आहे, अशा गणिताला मित्रांनो एक वेळेस तोटा होत आहे, एक वेळेस नफा होत आहे. तोटा आणि नफा सेम पर्सेंटेजमध्ये सेम टक्क्यांमध्ये होत असेल तर सारख्या टक्क्यांमध्ये नफा होत आहे, सारख्याच टक्क्यांमध्ये तोटा होत आहे, तर नेहमी तुमचा तोटा होईल. ठीक आहे, आणि तुमचं सूत्र आन्सर काय राहील, तोट्याचा वर्ग भागिले 100. ठीक आहे, तोट्याचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग भागिले 100, 144 भागिले 100 म्हटलं तर हे 2 शून्य आहे म्हणून 2 स्थानांतर पॉईंट इकडे खाली या बाजूने देऊन द्यायचं. ठीक आहे, तेव्हा तुमचा आन्सर 1.44 म्हणजे 1.44% तोटा झाला. ठीक आहे, आता मित्रांनो या टाईप नंबर 15 नंतर मित्रांनो टाईप नंबर 16 बघा. एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20% वाढविली व नंतर 10% सूट दिली, तर वस्तू त्यामध्ये 20% वाढवली आणि 10% सूट दिली, तर किती टक्के त्यात नफा झाला. बघा मित्रांनो, याचं नेमकं कसं तर काय म्हणताय, 20% वाढवली म्हणजे ती वस्तू 100 रुपयावरून किती झाली, 120 रुपये झाली. 100%वरून 120% झाली. त्यानंतर काय म्हणताय, व नंतर 10% सूट दिली म्हणजेच ती वस्तू आता 120 रुपयाची झाली, त्यात 10% सूट दिली म्हणजे किती मित्रांनो, 100वरून 90 भागिले 100. ठीक आहे, 120 रुपयाची वस्तू झाली होती, पहिलं 20%, इथे 20% वाढवले, 20% वाढवल्यानंतर पुन्हा ते 90% बनवले, की म्हणजे किती 10% सूट दिली म्हणजे 100वरून 90%. ठीक आहे, 10200 कडले 10200 कडले किती होते, 12 108 रुपये. ठीक आहे, 108 झाली, तर नफा काय निघेल, 100च्या तुलनेत ही वस्तू किती कमी आहे, कितीने जास्त आहे, 100च्या तुलनेत कितीने जास्त आहे. ठीक आहे, जास्त आहे किंवा कमी आहे, 100च्या तुलनेत कितीने जास्त आहे किंवा कमी आहे. जास्त असेल तर नफा, कमी असेल तर तोटा. ठीक आहे, 100च्या तुलनेत जास्त असेल तर नफा आणि 100पेक्षा कमी असेल तर तोटा. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही नोट करून घ्या. 100पेक्षा जास्त असेल तर नफा होईल आणि कमी असेल तर तोटा. एकदा मला आन्सर चेक करून द्या, 16चा आन्सर चेक करून. ठीक आहे, 8% तुमचा आला होता आन्सर, म्हणजे 108 होतं ना, 108 होतं ना. 100पेक्षा कितीने जास्त आहे, तर 8ने जास्त आहे, म्हणजे 8 काय जास्त आहे म्हणजे नफा. जर 100पेक्षा कमी असतं तर तोटा झाला असता. ठीक आहे मित्रांनो, टाईप नंबर 16 झाला मित्रांनो. ठीक आहे,
आणखी एक घेऊ का, 20% आणि 10%. एक बघा तुम्हाला शेकडेवारीमध्ये ट्रिक शिकवली होती ते घेतो इथे. किती 20% आधी वाढवली, नंतर काय केलं 10% घटवली. असं सांग गणित. एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20% वाढवली, 20% वाढवली व नंतर 10% सूट दिली तर वस्तूची तर त्याला त्यात नफा किती झाला. 20% वाढवली, 10% कमी केली. म्हणजे बघा 100वरून 20ने वाढवली म्हणजे 120 झाली, 120 झाली. ठीक आहे, टक्केची काही गरज नाही. 120 झाली. आता 10% कमी केली म्हणजे किती होत आहे 90%. 90%ला तुम्ही असं पण लिहू शकता. आलं सेम तुमचा आन्सर. 101 कटला, 101 कटला, 12 9 108. 108 म्हणजेच 100पेक्षा 8ने जास्त म्हणजे 8% नफा. ठीक आहे, या तुम्ही या तुलनेसून या ट्रिकने सुद्धा करू शकता. किंवा मग आणखी एक ट्रिक बघा मित्रांनो. 20% म्हणजे किती होते 10पैकी 12 तुम्हाला सांगितले. खाली 10 घ्या आणि 12 घ्या, गुणिला 10% खाली म्हणजे 10पैकी 9 घ्या. ठीक आहे, म्हणजे हे दोनच घ्या ना. 12 9 108, खालचे 10 खाली घेता, 12 9 108. ओके, समजलं का कसं होतं. 20% अप आणि 20% डाऊन म्हणजे 20% फायदा 20% तोटा झाला. त्यावेळेस काय करायचं, 0 0 आहे दोन ठिकाणी. जर 0 असेल तर 10वरून ती किंमत 12 झाली. इथे 10% कमी म्हणजे 10वरून 1 कमी, 10वरून 2 वाढली व फायदा झाला म्हणजे नफा झाला म्हणजे 10वरून 2 वाढली. इथे तोट्यानं विकली क्या सूट दिली म्हणजे 10वरून किती 1पेक्षा कमी. ठीक आहे, 12 9 108. 108 म्हणजे काय तुमचा 100पेक्षा 8ने जास्त म्हणजेच 8 रुपयांनी फायदा. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो 16 नंबरचा टाईप बघा. 17 ना, 16 नंबर झाला ना आपला. 17 नंबर काय म्हणते, एक वस्तू ओके 17 नंबर. एक वस्तू 600 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतो. तर ती वस्तू 800 रुपयाला विकली. जर ती वस्तू 800 रुपयाला विकली तर शेकडा नफा काढा. बघा मित्रांनो 600 रुपयाची वस्तू आहे. असं करा, जर ती वस्तू 600 रुपयाला विकली तर काय होते 20% नफा होतो. म्हणजे 100 रुपयावरून 20% वाढून ती किती झाली 120%. याची किंमत किती 120%. ठीक आहे, मग काय म्हणताय, जर ती वस्तू 800 रुपयाला विकली असती तर नफा किती 800ला नफा किती. ठीक आहे, 600 रुपयाला 600 रुपयाला 120, 600 रुपये म्हणजेच 120% होते. तर 800 म्हणजे किती टक्के असं होते. समजलं. ठीक आहे मित्रांनो, 600 रुपयाला विकली म्हणजे 120% म्हणजे 20% नफा झाला म्हणजे त्याची किंमत किती 20%ने जास्त ना. ऑलरेडी 100% वस्तू राहते, त्यापेक्षा 20% जास्त म्हणजे 120%. तर 800 रुपये म्हणजे किती टक्के होईल, एवढं तुमचं गणित आहे. ठीक आहे, टक्के काढून टाका. पुन्हा 0 0 कटले, 0 0 कटले, वर कार आले 8 आले भागेला 6 आले, खालचे 120 इकडे गुणाकारात जाईल बरोबर x. ठीक आहे, 6 1 6, 6 2 12, ह्या 0 वर घ्या, 8 2 16 आणि 1 0 म्हणजे xची किंमत किती 160. 1% बरोबर 160%. आता बघा मित्रांनो 160 जे टक्के आहे ना 160% आहे ना, हे 100च्या तुलनेत कितीने जास्त आहे. ठीक आहे, जास्त म्हणा किंवा कमी म्हणा, जास्त आहे म्हणून आपण जास्त लिहिले 100पेक्षा 60 जास्त आहे. कितीने 60ने जास्त आहे म्हणजे तुमचा आन्सर 60 आहे. ठीक आहे, किती 60%. ओके 60% आन्सर आहे. कसं काढलं आपण हे असं काढलं का 600 बरोबर 120% आहे तर 800 बरोबर किती टक्के आपलं किती निघलं 60%. 60% म्हणजे 100%ची वस्तू आहे 60% नफा झाला म्हणून ती 160% झाली ना. 160% आहे हे 120% तर ही 160%. ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही करा. 160% म्हणजे 100 रुपयावर तिला 60% फायदा झाला किंवा 60% नफा झाला. तुमचा आन्सर काय 17 नंबरचं किती टक्के नफा ना, तर शेकडा नफा 60% आहे. ठीक आहे, आन्सर चेक केलं मी, आन्सर बरोबर आहे. हे असं काय ते प्रोफेसरसारखी सवय लागली का, चुकीची सवय आहे ते. 17 नंबर नंतर 18 नंबर बघा. आता 18 नंबर टाईप. एक वस्तू 480 रुपयाला विकली. एक वस्तू 480 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो. पुन्हा तसंच 480ला विकल्यामुळे 20% तोटा होतो म्हणजेच 100वरून 80% झाले. ठीक आहे, 100वरून 80. तर 100 रुपयाला विकली तेव्हा 30% नफा होईल म्हणजे 130 होऊन जाईल. ठीक आहे, 30% नफा म्हणजे 100 + 30% किती
130%. हे काढा, हे काढा, टक्के कटले, 0 0 कटला. ठीक आहे. वर 13 राहिले, खाली 8 राहिले, गुणिला हे 480 इकडे येईल आणि 1 इकडे दर्शवते. ठीक आहे. खालचे 480 इकडे येईल. 8 1 8, 8 सकम 48 आणि हे 0 वर घेतला. ठीक आहे. 13 सकम 78 आणि 1 0 दर्शवते. म्हणजे 1 किंमत किती? 780. तुमचं फायनल आन्सर 780 आहे. ठीक आहे मित्रांनो. 18 नंबरचं किती? 780 रुपये आन्सर आहे. 780 रुपये 18 नंबर. त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर 19 बघा. 12 वस्तू 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून 10 वस्तू किती? 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून किती? 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून असं आहे ना. 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी. 12 इकडे वस्तू लिहा आणि इकडे काय? रुपये. ठीक आहे. हे झाली 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी केली. ठीक आहे. याच्यापेक्षा आपण असं लिहू का? जसं तसं वाक्य लिहा. जाऊ द्या. 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी केली. ठीक आहे. 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून 10 वस्तू 12 रुपयाने विकल्या. म्हणजे किती? 10 वस्तू 12 रुपयाला विकल्या. ठीक आहे. हे खरेदी, हे विक्री. आता काहीही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. बस ह्या दोघांचा तिरपा गुणाकार लिहा. 12 गुणला 12 म्हणजे किती? 12चा वर्ग 144. दोघांचे फरक लिहायचा. हा याचा आणि याचा असा फरक लिहायचा. 10चा वर्ग 100. 12 गुणला 12 म्हणजे 144 वजा ह्या दोघांचा गुणाकार 100. म्हणजे ह्या तिरप्या गुणाकारामधील फरक घ्यायचा. खाली हे सेकंड आहे ना, सेकंड. 10 गुणला 10, 10 × 100 हे घ्यायचं. ठीक आहे. याला काय तुम्हाला शेकड्यामध्ये विचारलं, कायच्यामध्ये विचारलं तर किती टक्के नफा होईल? टक्के म्हणजे काय? टक्क्यात शेपूट जोडून द्यायचं. हे ते एवढं तुमचं आन्सर आहे. 144मधून 100 काढले तर राहते मित्रांनो 44 आणि हे 100 कटले. 44 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. 19चा आन्सर चेक करू दे मला. 44. ठीक आहे. 44% तुमचा नफा होईल. आणखी मित्रांनो आणखी एक ट्रिक बघा. आता ट्रिक बघा, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. पहिलं आन्सर घ्या. काय आहे? 12 वस्तू. हे ट्रिक 1 झाली. दुसरी ट्रिक बघा. 12 वस्तू 10 रुपये 10 रुपयाला विकली. काही टेन्शन घ्यायचं नाही. याचा वर्ग करा. 12चा वर्ग 144 मायनस याचा वर्ग 10चा वर्ग भागिला कोणाचा? हे सेकंडवाल्याचा वर्ग गुणिला 100 जसे ते सेम निघते आन्सर. काही प्रॉब्लेम नाही. 12चा वर्ग 144 मायनस 10चा वर्ग 100 भागिला हे 10चा वर्ग पुन्हा 100 आले गुणिला 100 आले. ठीक आहे. 100 कटले. राहिले किती? 144तून 100 गेले 100. तुमचं 144मधून 100 गेले 44% तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो. हे ट्रिक लक्षात ठेवा. हे कधी मित्रांनो बघा. 12 वस्तू 10 रुपयाला, 10 वस्तू 12 रुपयाला. दोन्ही संख्या सेम आहे. 12 वस्तू 10ला, इकडे 10 वस्तू 12ला. जर सेम असेल तर हे घ्यायचं मित्रांनो. जर याच्याऐवजी सेम 10 12 10 10 12 असं यायचे 10 12 12 10 असं याच्याऐवजी दुसरं काही असेल त्यासाठी मित्रांनो टाईप नंबर 20 बघा. आता त्यासाठी फक्त ही एकच ट्रिक लागेल. टाईप नंबर 20 बघा. आता टाईप नंबर 20 काय म्हणते? 10 वस्तू 15 रुपयाला खरेदी करून 10 वस्तू 15ला खरेदी करून 15 वस्तू 20 रुपयाला विकल्या. 15 वस्तू 20 रुपयाला विकल्या. ठीक आहे. 10 वस्तू 15 रुपयांना खरेदी करून 15 वस्तू 20 रुपयाला विकला. मग हा मित्रांनो आपली ट्रिक काय होती का? आपण 10 आणि 15 दोनच संख्या घेतल्या होत्या. 10चा वर्ग मायनस 15चा वर्ग भागिला 15चा वर्ग असं केलं होतं ना. आता तसं करायचं नाही. आपण टाईप नंबर 19मध्ये जी पहिली ट्रिक सांगितली होती कोणती ट्रिक का? तिरप्या गुणाकारातील फरक. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करा 10 गुणला 20 आणि ह्या दोघांचा गुणाकार 15 गुणला 15 15 गुणला 15. ह्या तिरप्या गुणाकारातला फरक म्हणजे यांचा गुणाकार वजा ह्या दोघांचा गुणाकार भागिला शेवटचं जे आहे ना दुसरा गुणाकार हे 15 गुणला 15 किती होते? शेवटी शेकड्याचं शेपूट जोडून द्या. एवढं तुमचं आन्सर आहे. ठीक आहे. म्हणजे 19 आणि 20साठी समजा तुम्ही मित्रांनो हेच ट्रिक वापरू शकता का? तिरप्या गुणाकारातील फरक. ओके. तिरपा गुणाकार आहे. तिरप्या गुणाकारातील फरक भागिला दुसरावाला गुणाकार गुणिला 100. हे तुम्ही असं करू शकता. 10 आणि 20चा गुणाकार मित्रांनो 2 वर 2 0 मायनस 15चा वर्ग किती होते? 15 गुणला 15 225 होते वाटते अपॉन 15चा वर्ग 225 गुणिला 100. ठीक आहे. बरोबर काय येत आहे? 200मधून 225 गेले किती राहिले मित्रांनो? 20 नंबर काय विचारलं तुम्हाला? तर तो नफा किंवा तोटाही विचारलं ना.
आपलं बरोबर आहे का? थोडंच होते. 12 वस्तू 20ला, 12 वस्तू 20ला आहे. इथे पण किती? 15 गुणिले 12, इथे 15 गुणिले 12 असं होईल. ठीक आहे. 15 गुणिले 12 म्हणजे 15 येते 180 येईल ना. इकडे ती 15 गुणिले 12 म्हणजे 180, 15 गुणिले 12 म्हणजे 180. ठीक आहे. 15 150 होते, 150 प्लस 15 दुणे 30 म्हणजे 180. ठीक आहे. गुणिले 100, काही टेन्शन घ्यायचं नाही. 200मधून 80 गेले, 200मधून 80 गेले 20 राहिले मित्रांनो. खाली 0 0 कटला, खाली 18 आले गुणिला 10. ठीक आहे. 200 भागिले 18 आहे का? 200मधून 180 गेले 20 राहिले आणि खाली 18, 0 0 10, 200 भागिले 18, 20 नंबर आहे का बरोबर? 200 भागिले 18. ठीक आहे, काही हरकत नाही. 18 1 18, 18 1 18, 20तून 18 गेले भाग 2 राहिले. ठीक आहे. पुन्हा 18 1 18, 11.11 म्हणजे 11.11 तुमचा आन्सर आहे. 11.11%. ठीक आहे. ओके. 11.11% आन्सर आहे. इथे चिन्ह सगळीकडे धन धन आलं, त्यामुळे तुमचं धन म्हणजे नफा होईल. ठीक आहे. कारण की बघा इथे काही 200मधून 180 गेले, एक खाली 200मधून 180 गेले, इथंच एक मायनस चिन्ह होतं ना, पण 200मधून डायरेक्ट 180 जाते आणि प्लस 20 आन्सर येते. त्यामुळे तुमचं इकडे समोर सगळे चिन्ह प्लस प्लस येईल. ठीक आहे. प्लस 11.11% आला तुमचा आन्सर म्हणजे 11% फायदा. ठीक आहे मित्रांनो. थोडा डोकी जागा नाही का? माझं थोड्या गोष्टी एक नॉर्मल गोष्टी चुकत आहे. नॉर्मल म्हणजे आकडे चुकत आहे मित्रांनो, सूत्र वगैरे नाही चुकत आहे. आकडे थोडे कुठे कुठे चुकत राहिले, तरी मी मित्रांनो शेवटी एंडिंगला मी आन्सर चेक करतो, जेणेकरून आन्सर चुका आहे का बरोबर आहे त्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. जर आन्सर जर चुकलं, फायनल आन्सर चुकलं तर याच ठिकाणी मी करेक्शन करून देत आहोत. ठीक आहे. 21 नंबर बघा आता मित्रांनो. एक वस्तू 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली तर 232 रुपये कमी मिळतात, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बघा मित्रांनो, 16% नफ्याऐवजी ती 12% नफ्याने विकली म्हणजे बघा 16% आणि 12% म्हणजे किती? 4%. 4%चा लॉस झाला ना. याच 4%ची किंमत त्यांनी किती सांगितली? 232 रुपये. ठीक आहे. तर काय म्हणते? तर वस्तूची खरेदी किंमत किती? काय टेन्शन घ्यायचं मित्रांनो. याची किती ती? याचीच किंमत आहे 232 रुपये. 232 रुपये. ठीक आहे. या 4%ला काय करू शकतो तुम्ही? भागीला 100 करा. टक्के म्हणजे भागीला 100. मग काय? 232 भागीला हे 4 खाली घ्या, गुणीला 100 हे घ्या, करून घ्या. तुमचा आन्सर निघून जाते. किती होते? 4 1 4, 4 4 16, 4 5 20, 23तून 20 गेले, 3 राहिले, 4 1 4, 4 8 32, 5 8 गुणीला 0 0, 5 8 गुणीला 0 0. ठीक आहे. 5800 तुमचा आन्सर आहे. 21 नंबर 5800. ठीक आहे. खरेदी किंमत किंवा मूळ किंमत कितीची? तिची 5800. ठीक आहे. त्यानंतर 22 नंबर बघा आता. टाईप नंबर 22 बघा. एक दुकानदार माल खरेदी करताना 20% व विकताना 30% ठकतो, तर तो एकत्रित किती रुपये ठकतो? किती? पहिले 20 रुपये ठकतो, 20% ठकतो, त्यानंतर 30% ठकतो. असं आहे ना, 20 आणि 30%च आहे ना. 20% ठकतो आणि 30% ठकतो. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो किती घेता येते? 100पेक्षा 20 रुपये जास्त घेत आहे म्हणजे 120. 100%पेक्षा 20% जास्त घेत आहे म्हणजे 100% प्लस 120 करा, 100 प्लस 20% करा, इथे पण 100 प्लस 30% करा. किती होतं? 130%. 13%. ठीक आहे. तर काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. तुम्ही काय करा आता 120 गुणीला 130 करा. ठीक आहे. 0 0 काढून घ्या. 13 गुणिला 12चा गुणाकार किती होते? 0 0 काढून घ्या, किंवा समजा याला भागेला 100 केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. 1 0 1 0 काढून घ्या. सहसा तुम्ही 12 गुणिला 13 करा. किती होते? 12 36 ची 6 हाचे 3, 12 किंवा 12 3 15, 156 आलं. 156 हे मित्रांनो हे 100च्या तुलनेत कितीने कमी किंवा जास्त आहे? ठीक आहे. हे काय जास्त आहे ना, मग कमी काढून टाका. जास्त आहे म्हणजे काय? नफा आहे. नफा किती? 56 जास्त आहे म्हणजे 56 तुमचा आन्सर आहे. किती? 56%. 22 नंबर आन्सर चेक करताय 56% आहे. ठीक आहे. तर एकत्रित त्याचा नफा किती झाला किंवा एकत्रित किती रुपये ठकतो तो? तर 56% ठकतो. ठीक आहे. नाही तर मित्रांनो आणखी एक ट्रिक मित्रांनो कशी तर बघा. हे झालं ट्रिक 1 झाली. दुसरी मेथड बघा कशी तर. 100 रुपयाची वस्तू राहते पहिलं.
की 100%ची वस्तू 100 रुपयाची वस्तू म्हणा. ठीक आहे, आपण 100 बेस म्हणा 100. तो काय म्हणतो, पहिले 20%नी 20%नी 30%. पहिले 20% ठकतो म्हणजे त्याच वस्तूची ती 120% बनवतो का. ठीक आहे, आता वस्तू किती झाली, एवढ्या रुपयाची. आता पुन्हा मित्रांनो तो 30% ठकतो म्हणजे 100%वरून 30% जास्त म्हणजे 130% झाली वस्तू ती. ठीक आहे, पहिले वस्तू 100 रुपयाची होती, आता 120%ची वस्तू झाली. 20% ठकल्यानंतर पुन्हा 30% ठकल्यानंतर 130%ची झाली. ठीक आहे, ह्याच टक्क्याला तुम्ही असं लिहू शकता का, हेच टक्के म्हणजे हे असं लिहिता येईल का आपल्याला. काही टेन्शन घ्यायचं नाही. 1 आणि 2 शून्य कटले, 1 आणि 2 शून्य कटले, 1 आणि 2 आणि 1 आणि 2 शून्य कटले. राहिले काय 12 गुणला 13. 12 गुणला 13 म्हणजे पुन्हा ते झालं 12 3 36 चे 6 चाले 3, 12 व 12 3 15, 156 156 आले. 156 हे 100पेक्षा कितीनं कमी किंवा जास्त आहे, जास्त आहे. जास्त आहे म्हणजे नफा होईल. नफा किती 156 मायनस 100 किंवा डायरेक्ट 56 करा ना. 156 जास्त 156 म्हणजे काय, 156 मायनस 100 बरोबर नफा करा किंवा मग 100पेक्षा डायरेक्ट हे 56 जास्त दिसत आहे ना, म्हणजे 56% तुमचा आन्सर काय 56% नफा होईल. ठीक आहे, जास्त 100पेक्षा जास्त आहे तर नफा, 100पेक्षा कमी असेल तर तोटा होईल. ठीक आहे, 22 नंबर नंतर मित्रांनो 23 नंबरचा गणित घ्या. आता एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे, तर शेकडा नफा किती. बघा काय म्हणताय, विक्री किंमत खरेदी किमतीच्या म्हणजे विक्री किंमत वर आहे, खाली किंमत खरेदी किंमतच्या. हा रेशो आहे त्यांचा. काय रेशो आहे, 8 आणि 5. 8 आणि 5 आहे. ठीक आहे, एकदा चेक करू द्या. विक्री किंमत खरेदी किमतीच्या ज्याला 4 लागन तो खाली, खरेदी किंमत 4 खाली आहे. ठीक आहे, बस असं तुमचा आन्सर आहे. काय जो 4 असन खाली कोण घ्यायचा, चावाला पेक्षावाला. च्या तुलनेत फक्त 4 असन तर जो खाली येईल, च्या तुलनेत असेल तर तो खाली येईल, च्यापेक्षा असेल तर तो खाली येईल. ठीक आहे, आपण काय म्हणते खरेदीच्या म्हणजे चावाला खाली, खालच्या खरेदी बरोबर 5, विक्री बरोबर 8. तुम्हाला काय विचारला, शेकडा नफा विचारला असेल ना. 23 नंबर, तर शेकडा नफा किती. बघा शेकडा नफा बरोबर काय होते, नफा अपॉन खरेदी गुणिले शेकडा शेपूट. नफा काढण्यासाठी तुम्हाला काय करायला, खरेदी आणि विक्रीचा फरक. टेन्शन नाही. फरक काय आहे, 8 आणि 5चा फरक 3 आहे. खरेदी किती तुमची 5 सांगितली, ही इथं बघा खरेदी, ही खरेदी आहे 5 आहे, गुणिला 100. 5 1 5, 5 2 10 1 0 म्हणजे 20 अपॉन 100 आणि 20 3 60. काय शेकडा नफा 60%. 23चा आन्सर 60%. हो 60% आन्सर आहे, बरोबर आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो, 23 नंतर मित्रांनो टाईप नंबर 24 बघा आता. ओके, टाईप नंबर 24 बघा. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 80% आहे, तर शेकडा नफा काढा. काय म्हणते, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या म्हणताय, म्हणजे च्या ज्याला म्हणलं त्याला बेस म्हणा, बेस आपण 100 मानाचा. ठीक आहे, 80% आहे. 80% म्हणजे 80, 100च्या 80% म्हणजे 80 आहे. टक्क्यामध्ये गोष्टी चालत आहे म्हणून याला बेस काय म्हणलं, 100 मानला का. खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 80% आहे. विक्री आपण 100 मानली तर याच्या 80% म्हणजे 80, 100च्या 80% म्हणजे 80 हे संख्या आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय नफा काढायचा आहे, नफाच विचारला, एकदा चेक करू द्या मला. 24चा नफा काढा. ठीक आहे, नफा किती आहे ते तुम्हाला बघायचं आहे. नफाचं सूत्र मित्रांनो काय, कोणता, शेकडा नफा. शेकडा नफा. नफा काय, न इकडे घ्या, नफा भागेला खरेदी गुणिला 100. हेच नफा म्हणजे तुम्ही काय खरेदी विक्री देऊन हा डायरेक्ट फरक काढा. ठीक आहे, फरक किती आहे, 80 आणि 20चा, 80 आणि 100चा फरक 20 आहे. खरेदी कोणती, हेवाली खरेदी 80 आहे. ठीक आहे, गुणिला 100. 1 0 1 0 कटला. याच्या अर्धे 4, याच्या अर्धे 5, पुन्हा 5 1 5, 5 चौक 20, 4 5 20 तुमचं 20% तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, 20%. 24चा आन्सर 20%. काय चुकलं का 24चा आन्सर. वीस चौक 80. हो 2 मिनटं. काय 20 गुणिला 80 घेऊन घ्यायचे. 20 भागेला 80 गुणिला 100 होतं ना. इथे आपलं कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलं आहे. ठीक आहे, 0 0 कटला, 2 1 2, 2 चौक 8, 100 भागेला 4 म्हणजे 25 होते. ठीक आहे, 25 चौक 100, 25% तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, इथे काहीतरी चुकलं होतं वाटते. 4 25. ओके, थोडं कॅल्क्युलेशन चुकलं होतं इथे.
संख्या त्याच होत्या, थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं होतं. ठीक आहे, काही हरकत नाही मित्रांनो. 20 × 20 20 चौक 80 आणि 100 भागिले 4 म्हणजे 25 चौक 100. ठीक आहे, 25% तुमचा आन्सर आहे 25चं. ठीक आहे, या ट्रिकने तुम्ही चाला, या नियमानुसार तुम्ही चाला. ठीक आहे, 25 नंबरचा टाईप बघा मित्रांनो. आता एक वस्तू 5060 रुपयाला विकल्यास 10% नफा होतो. जर तीच वस्तू 4370 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, किती काढायचं आहे. 5060 रुपये विकली, हे असं करा, मध्ये चिन्ह द्यायचं. काय म्हणते, 5060 रुपयाला विकली तर 10% नफा होतो, म्हणजे 100वरून 10% जास्त. किती नफा म्हणजे 10% जास्त. ठीक आहे, 110%. ठीक आहे, नफा 10% नफा होते म्हणजे 100%च्या तुलनेमध्ये 10% वाढत आहे. किती झाली, 100% + 10% 110%. ठीक आहे, जर तीच वस्तू 4370 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? 4370 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? 1%. ठीक आहे, 1 शेकडा नफा म्हणजे किती? 1% म्हणजे याची टोटल किंमत काढून राहिलो आपण. इथं कसं, ही संख्या बरोबर 110% म्हणजे 10% नफा होत आहे ना, ॲक्च्युअल प्राईस तिची ही आहे. ठीक आहे, काढून घेऊ, काही टेन्शन नाही मित्रांनो. 0 कटला. आता काय करायचं, इथे 4437 भागिला 506 गुणिला हे इकडे येईल. ठीक आहे, या गोष्टी तुमच्या कळत आहे मित्रांनो. 11 कशाला भागा, याला भागा लागन, करून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर एक्स राहिले. 11 याला बघा, 11 × 11 11 चौक 44. 50तून 44 गेले 6 राहिले. पुन्हा एक 11 × 11 सकट 66 आणि हे 0 इकडे लावून द्या. 4370 भागिले 46 इकडे करू. 4370 भागिला 46. 23चा भाग जातो, 2चा भाग जातो, 2चा करून घेऊ. 2चा भाग द्या, इथे 23 राहते. किती, 2 2 4 2 3 6. पुन्हा 2चा भाग देऊ, इथे 2 2 4 2 1 2 1 उरला, 2 8 16, पुन्हा 1 उरला, 2 5 10. 21580 भागिला 2185 म्हणजे 2185 भागिला 23 बरोबर काय तुमचं एक्स निघेल. 2185 किती होते, करून घेऊ इथं 2185. ओके, डायरेक्ट करून घेऊ, काय हरकत नाही. 23 9 किती होते, करून घेऊ ना. 23 आणि 2185, 2185. 23 गुणला 9 किती येते, 3 9 27. 23 9 म्हणजे बघा डायरेक्ट 230च्या आसपास आहे ना. 23 10 तर होणार नाही, 23 1 23 होत नाही, म्हणजे डायरेक्ट 23 9 होणार आहे. 3 9 27 9 हातच्याले 2, 3 9 27 आता हातच्याले 2, 9 2 18 18 2 20, 207. 218मधून 207 गेले किती राहते, 8तून 7 गेले 1, 21तून 20 गेले 1 आणि इकडे 5. ठीक आहे, 15 डायरेक्ट 23 5 115 होते ना. 23 5 115. ठीक आहे, 0 0 0 राहिला. म्हणजे बघा 23चा 95 वेळेस भाग जातो. 23चा किती, 95 वेळेस भाग जातो, म्हणजे x बरोबर किती, 95 बरोबर x. बघा मित्रांनो, आता कसं, हे x बरोबर 95 घ्या, 95 घ्या. ठीक आहे, 95 म्हणजे 100च्या तुलनेमध्ये किती आहे ते, 5% ना कमी आहे. सोप्या भाषेमध्ये इथे लिहितो, 95 हे 100च्या तुलनेत कितीने कमी किंवा जास्त आहे. जास्त तर नाही, कमीच आहे, म्हणजे हे काढून टाका. कमी कितीने, 5ने कमी आहे. कसं काढायचं, 100 - 95 बरोबर 5% तुमचा आन्सर आहे. काय राहील, 5% 25चा आन्सर. 5% म्हणजेच काय, कमी होणे म्हणजे तोटा होणे ना, 5% तोटा. ठीक आहे, ओके, काही राहत नाही. 5% झालं इथे. हे कसं काढलं बघा मित्रांनो, इथे नेमकं कसं केलं तर, या 5060ची किंमत किती, 110%. ठीक आहे, ज्याची किती 95%. हे 110% म्हणजे 10% जास्त, म्हणजे 10% नफा झाला. हे 95% म्हणजे 100पेक्षा 5% कमी, म्हणजे 5% तुमचा तोटा होईल. ठीक आहे, 5% तोटा, 5% तोटा. ओके, त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर आता आपण 26 घेऊ. अने एक वस्तू बला 10% नफ्याने विकली. काय म्हणताय, टाईप नंबर 26 बघा, वाचून घ्या, समजून घ्या. अने एक वस्तू ओके, किती वेळ, बरं हा टाईप राहू द्या, नंतर दुसरा टाईप घेऊन घेऊ.
बघा टाईप नंबर आता टाईप नंबर 26 तुम्हाला नंतर सांगतो, कारण की मलाच तो टाईप योग्य वाटला नाही. टाईप नंबर 27 बघा आता. हा टाईप तुम्हाला नंतर सांगतो मला, कारण की मला तो टाईप प्रश्न चुकला की काय की आन्सर चुकला आहे ते मला समजलं नाही, त्यामुळे तुम्हाला टाईप नंबर 27 शिकवतो. ठीक आहे. नंतर त्या टाईप नंबर 26वर नंतर मी विचार करीन, नंतर सांगेल. ठीक आहे. बघा टाईप नंबर 27. एने एक वस्तू 400 रुपयांना विकत घेतली व बीला 10% नफ्याने विकली. बीला 10% नफ्याने विकली, काय हरकत नाही. बीने ती वस्तू सीला 20% तोट्याने विकली व सीने डीला ती वस्तू 25% नफ्याने विकली. बघा वस्तू 400ची आहे, 400 रुपयाची वस्तू आहे. तो काय करत आहे, 10% नफ्याने विकत आहे. लिहून घ्या 10% नफा. मग काय दुसरा वस्तू कोण करत आहे, बीने सीला 20% तोट्याने विकली, त्यानंतर 20% तोटा. ठीक आहे. मग पुन्हा सीने डीला 25% नफ्याने विकली, 25% नफ्याने विकली. ठीक आहे. तर वस्तू डीला किती रुपयाला मिळाली. मग शेवटची संख्या काढायची, काही नाही, 400चे 10% नफ्याने विकली म्हणजे 110 भागेला 100 होईल. ठीक आहे. 400चे 10% म्हणजे 110% होईल ना. 110%ला आपण काय लिहू शकतो, 110 भागेला 100. आता 20% तोट्याने म्हणजे 80% होईल ना, कारण की 100पेक्षा 20 न कमी तर 80% होईल. जास्त टक्केला आपण भागेला 10 लिहितो. ठीक आहे. तसंच मित्रांनो 25% नफा म्हणजे 100पेक्षा 25ने जास्त म्हणजे 125%. ठीक आहे. याच टक्केला आपण भागेला 100 लिहितो. ओके. आता काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, इथे 100 राहील ना. 1 आणि 2 शून्य कटला, 1 आणि 2 शून्य कटला. ठीक आहे. 2 शून्य काढून टाक. ठीक आहे. आता काय 20 चोक 80, 20 पंचे 100. ओके. 0 0 कटला, 5 1 5, 25 5 125. ठीक आहे. इथे पुन्हा 5 2 10, 5 5 25, 2 1 2, 2 2 4. वर काय राहिले मित्रांनो, 2 गुणिला 11 गुणिला 4 गुणिला 5. एकदा लिहून घेऊ, 2 गुणिला 11 गुणिला 4 गुणिला 5. ठीक आहे. 5 चोक 20, 20 दुने 40 गुणिला 11 बरोबर 11 चोक 44 आणि 0. 440चा आन्सर आहे का पाहू द्या, 27चं. हो 440 आन्सर आहे 27चा. आपली ट्रिक बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, 440 आन्सर आहे. ओके. इथपर्यंत गोष्ट कळत आहे. कसं केलं पुन्हा एकदा सांगतो मी. काय नाही, वस्तू आहे 400ची, ती काय 10% नफ्याने विकली म्हणजे 110% झाले तिचे. पुन्हा ती वस्तू मित्रांनो 20% तोट्याने विकली म्हणजे किती, 100वरून 80 म्हणजे 80% जे झाले तिचे. 400ची वस्तू पहिले 110% झाले, पुन्हा तिचे मग 80% झाले तोट्याने विकल्यामुळे. आता पुन्हा एवढ्या वस्तूचे पुन्हा मित्रांनो 125% झाले. ठीक आहे. कळत आहे. या ट्रिकनी आणि मगाच्या ट्रिकने आन्सर सेमच निघते. मगाचं आणि ही ट्रिक सेमच आहे. ठीक आहे. हे टक्के म्हणजे आपण भागीला 100 लिहिलं होतं, सगळ्या ठिकाणी टक्के काढू भागीला 100 लिहिलं होतं. ठीक आहे मित्रांनो. आता पुन्हा दुसरी ट्रिक बघा मित्रांनो. काय तर जर 10 असेल तर खाली 10 लिहा, 10 + 1 11 लिहा. ठीक आहे. गुणिला +1 म्हणजे नफा आहे. ठीक आहे. इथे किती 20 आहे ना, 0 आहे मुळे त्यामुळे खाली 10 लिहून घ्या. नफा तोटा झाला म्हणजे 10पेक्षा 2 न कमी. ठीक आहे. 8. त्यानंतर पुन्हा मित्रांनो इकडे 25 आहे, 25चं माहीत नाही, डायरेक्ट तुम्ही असं करू शकता, 10 खाली लिहू शकता, इथे पॉईंट द्या. का 10पेक्षा 2.5ने जास्त 12.5. तुम्ही असं पण करू शकता मित्रांनो. नाही तर 25% म्हणजे होते किती 105. जाऊ द्या ना, 100 आणि 125 लिहिले तरी सारखंच आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. या ट्रिकने सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. का बघा इथं जर 0 असेल तरच खाली 10 घ्यायचे, इथं 0 असेल तर खाली 10 घ्यायचे. ठीक आहे. काही टेन्शन नाही. 1 आणि 2 शून्य कटला, 1 आणि 2 शून्य कटले. ठीक आहे. 25 5 125, 25 चोक 100, 4 1 4, 4 2 8. काय आलं, 5 1 5, 5 2 10, 10 चोक 40, 40 गुणिला 11, हे 11 आहे. 11 चोक 44 आणि 0, 144. 440 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. 440 आन्सर आहे का 27. हो 440 आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर, आता समोरचा टाईप घेऊन घेऊ काय ते. टाईप नंबर 28 बघा, वेळ आहेच तर थोडं घेऊन घेतो. टाईप नंबर 28. एने एक वस्तू बीला 20% नफ्याने विकली, बीने सीला 10% नफ्याने विकली, तर सीने 940 रुपये दिले असतील तर वस्तूची मूळ किंमत किती. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. एने बीला 20% नफ्याने विकली, एने बीला 20% नफ्याने म्हणजे 120% विकली. ठीक आहे. बीने सीला 10% नफ्याने, हेच बीने सीला
10% नफ्याने म्हणजे 110% विकली. तर सीने 924 रुपये दिले, म्हणजे या ठिकाणी किंमत किती 924 रुपये. ठीक आहे, मग काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. 120% म्हणजे भागीला 100 गुणिला 110% म्हणजेच भागीला 100. आता काय म्हणत आहे, सीने 924 रुपये दिले म्हणजेच किंमत आहे 924. ठीक आहे, कारण की इथे सीने किंमत दिली ना, इथे 924 किंमत दिली. ठीक आहे मित्रांनो. मघापेक्षा थोडं गोष्टी चेंज आहे. मघा कसं होतं मित्रांनो, डायरेक्ट 400 रुपये गुणिला करत होतं, करत न्यायचं होतं. त्यावेळेस काय विचारलं होतं, वस्तूची किंमत विचारली होती. आता इथं काय केलं, सीने डायरेक्ट 940 रुपये दिले ना, मग काही टेन्शन घ्यायचं नाही. 940 दिले म्हणजे इथपर्यंत वस्तू आली बरोबर, सीचे 940 रुपये असं टाकून द्या. ठीक आहे, 1020 कटले, 1020 कटले. आता काय करायचं, काही प्रॉब्लेम नाही. इकडे या, बघा 924 जसे ते ठेवा, 924 आहे ना, 924 गुणिला खालचे 100 वर गेले गुणिला वरचे 11 आणि 12 खाली येऊ द्या. वरचे 11 आणि 12 खाली येऊ द्या. ठीक आहे, किती होत आहे, 11 याला भाग जातो का माहीत नाही, 12 भाग 2 पाहू की अर्धे करून 4 2 6 3 भाग जातोस, 4 2 6 3 3 4 बरं 12 जाते वाटते ना, कारण बघा 4 जातो आणि 3 पण जातो, त्यामुळे 12 भाग जातो. 12 एकम 12, 12 पंचे 60, 12 7 12, 12 7 84, 12 96, 12 7 84, 92मधून 84 गेली, मला वाटते 8 राहिले. ठीक आहे, सॉरी 92 हो 8 राहिले. ठीक आहे, पुन्हा 12 7 84, पुन्हा 11 1 11, 11 7 77, 7 गुणिले 100 म्हणजे तुमचं 700 आन्सर आहे. ठीक आहे, मघाचं मित्रांनो क्वेश्चन थोडा वेगळा होता, हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. ठीक आहे, मघा काय सांगितलं होतं का डायरेक्ट तुम्हाला किंमत 10% पहिले 400 होतं. मघाच्या आणि आताच्या क्वेश्चनमध्ये नेमका डिफरन्स काय ते सांगतो बघा मित्रांनो. बघा मघा काय होतं, टाईप नंबर 27मध्ये पहिलंच सुरुवातीला 400 दिलं होतं, नंतर तिची किंमत 120% झाली, मग 80% झाली, 80% झाली, मग पुन्हा 125% झाली. आता काय म्हणताय, त्याने दिलेलीच नाही किंमत, डायरेक्ट म्हणताय का ती किंमत झाली 120% आणि पुन्हा 110% झाली म्हणतात. ठीक आहे, 110% झाल्यानंतरची किंमत त्यांनी 924 सांगितली. ठीक आहे, जर बघा आता जर टाईप नंबर आज जर टाईप होता ना, तो किंमत आधी सांगन तर डायरेक्ट 400 गुणिला टक्के करत नाही. जर किंमत गणिताच्या शेवटी सांगन तर करा टक्के पहिले करा बरोबर ती किंमत. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही सोडवा. त्यानंतर मित्रांनो टाईप झाला ना वेळ आपला, तर झाला वेळ. ठीक आहे, 28 टाईप झाले आणि वेळ पण झाला आहे. ठीक आहे, ओके. समोरचे टाईप थोडे मित्रांनो, समोरचे टाईप मित्रांनो याच्यापेक्षा आपल्या ट्रिक थोडी आता वाढत राहील. ठीक आहे, इथपर्यंत मॉडरेट लेवल झालं मित्रांनो, आता थोडी ट्रिक आपली वाढत राहील. ठीक आहे, ट्रिक थोडी मोठी होईल. एकदम हार्ड नाही आहे इथे, एकदम बेसिक नाही मॉडरेट लेवलचे क्वेश्चन विचारते, एकदम खूप हार्ड काही नफा तोटामध्ये विचारत नाही. ठीक आहे, तरी आपण काही टाईप आहे मित्रांनो जे नफा तोटाचे क्लिष्टवाले टाईप आहे काही ते पण करून घेऊ. ठीक आहे, इथे आपला दुसरा पार्ट संपला आहे नफा तोटाचा, आणखी 1 ते 2 पार्ट नफा तोट्याचे येईल. त्यानंतर नफा तोटा झाल्यानंतर मित्रांनो कोणतं आहे आपलं, तुम्हाला काय सांगितलं मी, कोणतं सांगितलं, आठवू द्या. हां, 8वीपर्यंत थोडं जस्टर वगैरे पुसतो. नफा तोटानंतर काय तरी सोबत सूट व कमिशन. ठीक आहे, नफा तोटा आणि सूट व कमिशन हे 2 चॅप्टर सोबत आहे, मी लिहून घेतो. काय नफा तोटा त्याच्यासोबत काय येते सूट व कमिशन. ठीक आहे, हे 2 चॅप्टर तुम्हाला सोबत शिकावं लागेल. ओके, हे 2 चॅप्टर तुम्हाला सोबत शिकावं लागेल मित्रांनो. मी तुम्हाला काही हरकत नाही, हे चॅप्टर झाल्यानंतर लगेच सूट व कमिशन चालू करू. आणि सूट व कमिशनमध्ये सर्वात शेवटी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला एक दलाली नावाचं त्यामध्येच राहते पार्ट आहे सूट व कमिशन व दलाली. तुम्हाला एखादी लेक्चर दलालीवर मी देऊन टाकेन. ठीक आहे, एखादी लेक्चर दलालीचं लावून देईन. त्यानंतर कशाचे क्लास लावू तुम्हाला सांगितलं मी संडेच्या व्हिडिओमध्ये. काय सांगितलं मी, मला वाटते सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आणि गुणोत्तर व प्रमाण वगैरे आहे, ते आपण घेऊन घेऊ. ठीक आहे, शेवटी आपण घेऊनच घेऊ. ठीक आहे, त्यानंतर कोणकोणते घनफळ, क्षेत्रफळ व घनफळ हे आहे. मग भागीदारी वगैरे आहे ना, कोणकोणते आहे चॅप्टर बघा. क्षेत्रफळ, घनफळ, भागीदारी वगैरे आपण ते घेऊन घेऊ. ठीक आहे, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी हे पण चॅप्टर सोबत आहे, ते पण आपण नंतर घेऊन घेऊ. ओके, आशा करतो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. ओके, थँक्यू.